मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर सरपंचांना प्रशासक म्हणून नेमण्याचा निर्णय उच्च न्यायालयानं फेटाळून लावला। राज्य सरकारनं 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर मुदत संपलेल्या सरपंचांनाच प्रशासक म्हणून नेमण्याचा निर्णय घेतला होता। तो उच्च न्यायालयानं आता फेटाळून लावलेला आहे। सरपंचांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती ही बेकायदा असल्याचं न्यायालयानं सांगितलंय। तर भरत मोहोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस ऑनलाईन वरून जोडले गेलेले आहेत। भरत, आपण बघतोय राज्य शासनाच्या या निर्णयाला न्यायालयानं बेकायदा ठरवलंय। नेहल, आपण जर पाहिलं तर 28 फेब्रुवारी पर्यंत मुदत संपणाऱ्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीवरचे जे सरपंच आहेत त्यांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र हा खटला जो आहे उच्च न्यायालयामध्ये या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय की मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर सरकारी कर्मचारी किंवा विस्तार अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नियुक्ती करावी, हेच कायद्याला धरून आहे। त्याबरोबरच ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर लोकप्रतिनिधींना पदावर राहण्याचा घटनात्मक अधिकार नाही, हे सुद्धा उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय। अगदी धन्यवाद भरत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।